हां, वंचित बहुजन आघाडी नवीन पनवेल शहर यांच्यातर्फे आज संविधान सन्मान महासभा रॅली, त्याच्यासाठी हे सगळे जे भीम अनुयायी आहेत ते दादरच्या शिवाजी पार्क इथे निघालेले आहेत. तर आपल्यासोबत आहेत शिवाजी उत्तमराव साळवे, किरण बाबूराव सोनावणे व दिगंबर दांडगे. तर मी शिवाजी साळवे यांना विचारतो की आता ही जी रॅली जी चाललेली आहे या रॅलीच्या बद्दल थोडक्यात सांगावं. तुम्ही का निघालात, कुठे निघालात, कशासाठी निघालेला आहात? सर्वप्रथम सप्रेम जय भीम, क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. आज 25 नोव्हेंबर 2025 रोजी वंचित बहुजन आघाडी आयोजित संविधान सन्मान महासभेचं आयोजन होत आहे शिवाजी पार्क दादर येथे. आणि त्या सभेला संबोधित करण्यासाठी येत आहे आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. या संविधान महासभेचं एक असं वैशिष्ट्य आहे की या भारताला मनुस्मृतीची गरज नाहीये, फक्त भारतीय राज्यघटनेची गरज आहे. आणि जे बाबासाहेबांनी निर्माण केलेलं जे संविधान आहे त्याची गरज आहे. हा देश मनुस्मृतीवर चालणार नाही, हा देश फक्त भारतीय संविधानावर चालेल अशी आमची अपेक्षा आहे. आणि असं होणारच. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमानं आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमानं आमची जी लढाई आहे संविधान बचाव आणि संविधानाचा हा गौरव या अख्ख्या भारतात नव्हे तर अख्ख्या जगात झाला पाहिजे. म्हणून आज आम्ही वंचित बहुजन आघाडी नवीन पनवेल शहराच्या वतीनं इथे महासभेसाठी आम्ही जय्यत तयारी केली आहे. सर्व पनवेल महानगरमध्ये, नवीन पनवेलमध्ये पूर्ण बॅनरबाजी करून, पॉम्पलेट आम्ही वाटून आम्ही इथल्या स्थानिक आमदार, नगरसेवक प्रत्येकाला आम्ही निमंत्रित केलेलं आहे. आणि त्या असे विशेष की रायगड जिल्हाधिकारी माननीय किसनजी जावळे साहेब त्यांना सुद्धा आम्ही निमंत्रित केलं की तुम्ही सभेला यावं. कारण भारतीय संविधान हे जगलं पाहिजे, आवाजीत राहिलं पाहिजे आणि याचा गुणगौरव हा झालाच पाहिजे. म्हणून आज या सभेसाठी तमाम भारतीयांना आम्ही जाहीर आवाहन करतो की तुम्ही आज 25 नोव्हेंबर 2025 रोजी शिवाजी पार्क दादर येथे वंचित बहुजन आघाडीच्या ज्या आयोजित केलेल्या संविधान गौरव सभेला हजर राहिलं पाहिजे. आणि आज हा ऐतिहासिक सण हा कधी बघता येईल ना बघता येईल पुढे भविष्यामध्ये, असा हा आपला साक्षात करायचा आहे. जय भीम, जय संविधान. धन्यवाद साळवे साहेब. आता आपले जे महासचिव जे आहेत किरण सोनावणे यांना मी करतो की तुम्ही थोडक्यात ही जी संविधान सन्मान महासभा आहे त्याच्याविषयी सांगावे. क्रांतिकारी जय भीम. मी किरण बाबूराव सोनावणे, महासचिव वंचित बहुजन आघाडी पनवेल शहर. बंधू आणि भगिनींनो, आपण सज्ज झालेलो आहोत त्या सन्मान सभेला जाण्यासाठी. ज्या संविधानाने भारताला एक नवी दिशा दिली, एक नवी चालना दिली आणि अख्खा भारतच नव्हे तर अख्ख्या जगामध्ये आपल्या भारताचं संविधान काम करत आहे आणि त्यावर अख्खं जग गुण गात आहे. अशा संविधानाचं, अशा संविधान सन्मान सभे आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही सभा दादर येथे छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि या सभेला तळागाळातील स्थानिक नगरसेवक असतील, स्थानिक आमदार असतील, आणखीन इतर पक्षाचे नेते असतील, सर्वांना आम्ही जाहीर आमंत्रण करून या सभेला जाण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. आणि पनवेलमधील सर्व धम्म बांधव, 18 पगड जाती, 12 बलुतेदारांना घेऊन आम्ही आता निघालेलो आहोत छत्रपती शिवाजी पार्क येथे. जय भीम. धन्यवाद. जय भीम. ही जी संविधान सन्मान महासभा जी आपण आयोजित केलेली आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे, तर याविषयी तुम्ही काय सांगाल की नेमकी कशासाठी, का, त्या संदर्भात थोडक्यात सांगा. प्रथम सर्वांना जय भीम. आज आमच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने जो संविधान सन्मान महासभा आयोजित केलेला आहे छत्रपती शिवाजी पार्क दादर या ठिकाणी आपल्याला आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हे त्याचे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच भारतीय संविधान हे आपल्याला किती महत्त्वाचं आहे आणि त्या ठिकाणी असलेले स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या याच्यावरती चाललेलं जे संविधान आहे तर ते वाचवण्यासाठी आज आपले बाळासाहेब आंबेडकर मैदानात उतरलेले आहेत. तर त्यांना आपल्याला त्यांचे हात मजबूत करायचे आणि आपण सर्वांनी मिळून त्यांना साथ द्यायचे. त्याच्यामुळे आम्ही शिवाजी पार्क दादर येथे या ठिकाणाहून जाणार आहोत आणि त्यांचे हात अजून बळकट करणार आहोत. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. आज 25 नोव्हेंबर 2025 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली
शिवाजी पार्क येथे आज संविधान सन्मान महासभेचं आयोजन होत आहे। या सभेच्या अनुषंगाने आपल्या नवीन पनवेल शहराच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या विभागीय जे अध्यक्ष शिवाजी साळवे व महासचिव किरण सोनवणे दांडगे, त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक 8 नवीन पनवेल, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे आमचे जगताप गुरुचे असतील, त्यानंतर पितांबर साळवे साहेब, त्यानंतर जे आर गुंगीकर साहेब, आढाव साहेब आणि आमचे बहुजन जागृती सरचिटणीस छायाताई गवळी, त्यानंतर जिल्हा पर्यटक शोभाताई कांबळे आणि 15 नंबरचे आणि त्याच्यानंतर आमचे बोतेजन पंचायतचे गुरुजी मान्य जावळे साहेब, जाधव आणि भावी बहुजन महासभेचे जुने कार्यकर्ते शनिगाव सोटमोल साहेब आणि विशेष आमच्या पनवेल महानगरचे सन्माननीय महासचिव अविनाशजी खाडेकर साहेब आपले बस बघण्यासाठी निरीक्षक करण्यासाठी त्यांनी आपल्या शाखेकडून संघटनेकडून आपल्या पक्षाकडून झेंडे प्रोव्हाइड केले आहेत। त्या संदर्भात त्यांना सभेची आपल्या गाडीची नोंद वरती करावी लागते, त्या अनुषंगाने ते आपले चिकित्सक एक निरीक्षक करण्यासाठी आलेले आहेत। तरी मी महासचिवांना एक विनंती करतो, तुम्ही 2 शब्द संबोधित करावं। 2 शब्द सर्वांना जय भीम। आज खरंच खूप चांगलं नवीन पनवेलच्या वतीने आयोजन केलेलं आहे आणि सर्वजण आपण दादर या ठिकाणी उपस्थित राहा, आम्ही पुढे पोहोचू। ठीक आहे, धन्यवाद। चला देशा